पहिला प्रश्न तर मला असाच विचारायचा आहे की प्रहार जनशक्ती पार्टी ह्या पक्षाची जेव्हा तुम्ही स्थापना केली, प्रहार हे नाव का ठेवलं? जनशक्ती तसं पार्टी का नाही, शक्तिशाली का नाही, प्रहारच करायचा होता का पहिल्यापासून? तर शिवसेनेची पार्श्वभूमी होती. दुसरा नाना पाटेकर आमचे आवडते हिरो होते बर. आणि त्याच्यामुळे त्यांचा प्रहार पिक्चर पाहिला होता मी आणि म्हणून प्रहार ठेवले. वार असलाच पाहिजे आणि आमची मानसिकता बऱ्यापैकी वारचीच आहे. त्याच्यानं तसं ते प्रहार आहे, प्रहर आहे, म्हणजे सकाळ होतं पण वापरतो प्रहार. अच्छा, रजिस्टर्ड ॲज अ प्रहर आहे. हो. बर बर बर. त्यामुळे मग नाना पाटेकरांना कधी भेटलात का त्यानंतर? बरेचदा सांगितलं? भेटलं पण हा विषय काही नाही काढला आम्ही कधी. चला, किमान आता जय महाराष्ट्राच्या माध्यमातून नाना पाटेकर तुम्ही यांना पाठवून कळू द्या शकेल त्यांना. की त्यांच्या एका पिक्चरमुळे एका पक्षाची स्थापना झालेली आहे. आणि कुठेतरी नाना पाटेकर यांची टेंडन्सी जशी आहे की सतत काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न, तो कुठेतरी आम्हाला तुमच्या मध्ये देखील जाणवतो. इतकी वर्ष तुम्ही संघर्ष करताय. हा संघर्ष बदलत गेलाय मात्र काही वर्षांमध्ये. तर या संघर्षाकडे कसं पाहता? जो संघर्ष प्रहार साठी म्हणून सुरू केला होता. नाही, प्रहारसाठी केला नाही, ते तर फक्त म्हणजे नाममात्र आहे. प्रहारसाठी संघर्ष करायचं असतं तर मग त्याला राजकीय आपण जास्त प्राधान्य दिलं असतं. आमच्यासाठी दिव्यांग असेल ज्याचा कोणी आवाजच होत नव्हतं. मला नाही आठवत का मी विधानसभेत जेवढे प्रश्न उभे केले, उपस्थित केले, लक्षवेधी किंवा जेवढे आंदोलन केले तसे देश पातळीवर कुठंच काही झाले नाही. त्या मानाने 182 शासन निर्णय आपण दिव्यांगासाठी काढले. दिव्यांग मंत्रालय झालं आणि 600 रुपयाच्या महिन्यावरून लढत लढत आता 2500 आणलं. आमचं म्हणणंच होतं का गरिबापर्यंत पैसा गेला पाहिजे, जो गरज आहे त्याच्यापर्यंत गेला पाहिजे. एक तर श्रमावर आधारित योजना असली पाहिजे, नाही तर अडचणीवर आधारित असली पाहिजे. अडचणीत असणाऱ्या लोकांना मदत झाली पाहिजे सरकारकडून. आणि श्रमावर जगतात, श्रमच त्यांचं आयुष्य आहे, त्यांच्यासाठी पण सरकार दोनही इकडे करत नाही, तुम्हाला माहीत आहे. आणि म्हणून आम्ही यांच्यासाठी लढत होतो. मी तुम्हाला माहीत असेल, मी मोघे साहेबांचं घर ताब्यात घेतलं होतं. 2 दिवस ताब्यात होतं आमचे. ते मागच्या दरवाजावर पळाले होते. CMच्या बाजूनच बंगला होता त्यांचा. आम्ही 5-6 दिव्यांग न सांगता घुसलो घरात आणि मागण्यापर्यंत निघालोच नाही. तेव्हा 3 शासन निर्णय निघाले होते. पण हे करावं लागतं. त्याच्याशिवाय कुठं होतंय? आंदोलनाशिवाय काय होतंय? दिव्यांग झाला, शेतकरी झाला, हा काही राजकीय हे नाही आहे. म्हणजे सध्या राजकारण जातीचं आहे, धर्माचं आहे आणि पैशाचं आहे. आता ते EVM मशीनचं पण झालं. आणि जातीच्या राजकारणामध्ये सगळ्यांचं लक्ष लागलं असतं. कसं काय जातीचे मतं कन्वर्ट होईल किंवा धर्म सांगून आम्हाला मतं भेटतात आणि ते प्रचंड ताकदीनं भेटतात. म्हणजे तुम्ही जर समजून घ्या, मी 10 वर्ष काम करत आहे, मेहनत करत आहे शेतकऱ्यांचं, पण ऐन वेळेच्या वेळेस जर त्याच भागात जर हिंदू मुसलमान झालं तर ती मेहनत गेली. ते दोन शब्दाची बाचाबाची किंवा त्याच्यातला काही एखादा प्रकारसुद्धा 20 वर्षाची मेहनतवर तुम्ही पाणी सोडावं लागतं. सगळी मेहनत वाया जाते. त्यानंतर धर्म आणि जातीचे मुद्दे सध्या सरकारला बगर कष्टाचे आहे, बगर मेहनतीचे आहे, बगर पैशाचे आहे, फक्त झेंडे दाखवून मतं घ्यायची आहे. आणि ती परंपरा झाली आता. कारण काय झालं आहे, काम करण्याची तयारी कुठल्याही पक्षामध्ये नाही. महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्ष द्यायची व्यवस्था नाही. त्यांच्यासाठी अधिक काही चांगलं करायच्या भावनाही नाही, संवेदना नाही, संवादही नाही. त्याच्यानं ह्या दोनही गोष्टी संपलेल्या आहे. आणि मग घरी बसून काय करता येईल? द्या भांडं लावून. एवढं सोपं आहे ना. म्हणजे मार एवढे कष्ट. ते म्हणतं ना का एखादा आंब्याचं झाड लावा, मग त्याला पाणी टाका, मग आंबे घ्या. हे डायरेक्टच आंबे घेतात. झाड दुसऱ्याचं लावलेलं असतं. ही राजकीय अवस्था आलेली आहे. आता आपण जो एल्गार पुकारला होता शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी, तुम्हाला तरी अपेक्षित होतं इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी एकवटेल? काय प्रचंड मेहनत केली होती. मार्च महिन्यात मी रायगडला उपोषणाला बसलो होतो, म्हणजे रायगडच्या पायथ्याशी. मार्चनंतर पुन्हा आम्ही मंत्र्याचे घरं घेरले होते. तुम्हाला माहीत आहे, माणिकराव कोकाटेंच्या घरावर आम्ही गेलो होतो. नंतर CM साहेबाच्या घरासमोर आम्ही रक्तदान शिबिर घेतलं होतं. त्याच्यानंतर पुन्हा 8 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन आमचं झालं. नंतर पैदल यात्रा आणि नंतर 200 सभा घेतल्या महाराष्ट्रात. 3 महिने गेल्या, 8 महिने, मार्चपासून पडतो आहे मी. घरी फक्त कपडे बदलायला जात होते.
जेवढे ड्रेस घेतले 3-4 दिवसाचे का निघालोय. म्हणजे अशा सगळ्या ह्याच्यामध्ये प्रचंड कष्ट आहे, मेहनत आहे आणि त्याच्यातून हा सगळा शेतकरी वर्ग एकवटला होता.